नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बंगालची सुप्रसिद्ध अशी मिठाई छमछम, मार्केटमध्ये मिठाईच्या दुकानात खूप महाग मिळणारी, आज आपण घरी बनवणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने खूप टेस्टी मिठाई असते. त्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्ही म्हशीचं दूध घेतलं तरीही चालेल. दूध चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये व्हिनेगर आणि पाणी मिक्स करून दुधामध्ये टाकायचं, किंवा लिंबू आणि पाणी तेही टाकलं तरीही दूध चांगलं फाटलं जातं. दूध फाटलं गेलं की त्यानंतर चाळणीवर मी कॉटनचा कपडा ठेवलेला आहे, त्याच्यावरती हे दूध ओतून घ्यायचं. ओतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे 2 ग्लास, कारण त्याच्यामध्ये जो आंबटपणा असतो तो पूर्ण निघून जातो. त्यानंतर कपड्याची पुरचुंडी सगळी एकत्र करून बांधून घ्यायची आणि पीळ भरायचं, म्हणजे आपला जो पनीर आहे, दूध फाटलेलं आहे ते एकत्र येतं. त्यानंतर त्याच्यावरती प्लेट ठेवून एखादी जड वस्तू ठेवायची, क्रॉस ठेवायचं चाळण, म्हणजे पाणी अलगद चांगलं निचरून जातं. पाक बनवण्यासाठी मी इथे कपाचा किंवा वाटीचा वापर करा. वाटीच्या वापराने मी इथे 2.5 वाटी साखर घेतलेली आहे 1 लिटर दुधासाठी. 2 वाटी पाणी, 2 चमचे दूध ह्यासाठी घेतलेलं आहे की जेव्हा साखर वितळते, पाक तयार होतो, तेव्हा साखरेची जी मळी असते, कालपटपणा असतो, तो निघण्यासाठी. गॅस ऑन करून मी पाक बनवायला ठेवलेला आहे. पनीर इथे आपला छान झालेला आहे, तुम्ही बघू शकता. घरच्या घरी इथे कुठेही मिलावट नाही, जो आपल्या घरच्या घरी हा पनीर तयार झाला. आता हा पनीर आपण हाताच्या साहाय्याने पूर्ण मॅश करून घ्यायचा, त्याच्यामध्ये गुठल्या ठेवायच्या नाही आहेत. मॅश करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा बारीक रवा, 1 चमचा साखर, 1 चमचा मिल्क पावडर, पाव चमचा बेकिंग पावडर. आता हे सर्व परत आपल्याला एकसारखं करून 5 ते 6 मिनटं चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. असे केल्याने काय होतं, पनीर आपला पूर्ण एकजीव, म्हणजे अजिबात कुठे तडा जात नाही आहेत, एकजीव चांगला होऊन जातो. इथे गोळा पूर्ण एकजीव झाला. त्यानंतर मी सर्व समान गोळे करण्यासाठी प्रत्येक गोळे तयार करून घेतले, म्हणजे आपल्याला समान गोळे तयार करता येतात. आता हे गोळे मी लांबट आकाराचे केलेले आहेत, कारण छमछम लांबट असतो. याप्रमाणे मी सर्व लांबट आकाराचे गोळे तयार करून घेतले. 1 लिटरमध्ये 14 ते 15 गोळे तयार झाले. साखर छान उकळलेली आहे. गॅसची फ्लेम मोठी करायची. त्यानंतर एक एक आपल्याला गोळा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. सगळे गोळे टाकून झाले, चांगली उकळ आली की नंतरच आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं चांगलं शिजू द्यायचं मोठ्या गॅसवर. त्यानंतर बाजूला पाणी गरम करायला ठेवायचं. आता गरम पाणीच त्याच्यामध्ये परत 2 चमचे मोठे गरम पाणी टाकायचं आणि परत आपल्याला मीडियम गॅसवरती 10 मिनटं चांगली शिजू द्यायचं. ही दुसरी स्टेप झाली. तिसऱ्या स्टेपला आपल्याला पूर्ण पाणी आटलेलं असतं, मध्ये मध्ये हलवत राहून त्याच पाकामध्ये आपल्याला सर्व आलटून पालटून शिजवून घ्यायचं आहे, गॅसची फ्लेम स्लो ठेवून, म्हणजे असा तांबूस कलर येतो. त्यानंतर 2 चमचे परत गरम पाणी टाकायचं, 5 मिनटं तसंच ठेवायचं. त्यानंतर ते चाळणीवरती काढून घ्यायचं. बघा, इथे आपली बंगालची प्रसिद्ध अशी मिठाई तयार झाली. नक्कीच या पद्धतीने मिठाई करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. मनापासून थँक्यू.